असं एक जंगल जिथे वाघोबाला देव समजलं जातं। शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तिथले आदिवासी बांधव जपताय। दारूचा नैवेद्य दाखवून त्याची पूजा केली जाते। देशातील एकमेव ठिकाण जेथे जंगलातला वाघ मंदिरात भेटतो। चला जाणून घेऊया काय आहे नेमकी ही परंपरा। भारत हा देश देवभूमी म्हणून जगाला परिचित आहे। देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवांची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा होते। पण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, कारण नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या धळगाव तालुक्यातील शहादा धळगाव घाटात चक्क वाघाची पूजा केली जाते। वाघाने गाव शिवारातील पशु पक्षी माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाळ्यात समृद्धी नांदावी यासाठी पूर्वी आदिवासी बांधवांचे पूर्वज जंगलात वाघाचे पूजन करायचे। मात्र कालांतराने वाघ हा प्राणी सातपुड्याच्या जंगलातूनच नामशेष झाला, पण तरी देखील आज त्याची पूजा तशीच केली जाते। पण वाघाची पूजा करण्यामागचं कारण काय, ती कशी केली जाते, तिथल्या आदिवासी बांधवांनी जपलेली ही संस्कृती कशी आहे? ही जी जत्रा आहे ती जवळपास 19-20 फेब्रुवारीला चालू झाली आणि आमच्या आदिवासी समाजामध्ये यहामोगी माता आणि वाघदेव याला आम्ही कुलदैवत मानतो। म्हणून आम्ही निसर्गाची पूजा करणारे आदिवासी लोक, जनावरांची पूजा करणारे आदिवासी लोक म्हणून आम्ही वाघाची पूजा करतो। नंदुरबार जिल्ह्यातील दरवर्षीप्रमाणे 2 दिवसीय वाघदेवता यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होते। यावेळी या यात्रोत्सवाला गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात। निसर्गाचा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणाऱ्या वाघाने गाव शिवारात पशु पक्षी माणसे यांच्यावर हल्ला करू नये, गाव पाळ्यात समृद्धी नांदावी यासाठी वाघदेवतेला प्रसन्न करण्यासाठी त्याचं पूजन केलं जातं। पूजेसाठी जसं आम्ही आदिवासी समाजामध्ये म्हणतो की हिजारी म्हणतो आपण, याने पांढऱ्या कपडामध्ये गुंडाळलेली एक टोपली असते, त्या टोपलीमध्ये या वाघदेवासाठी नैवेद्य आणलं जातं। त्या नैवेद्यामध्ये थोडेफार तांदूळ, ज्वारी, थोडीफार एक बाटली किंवा अर्धी बाटली दारू असते। ते नैवेद्य आमच्या या आदिवासी समाजामध्ये जो वाघदेव आहे त्याला दाखवलं जातं। काही नवस वगैरे असतो का पूजेसाठी? नवस वगैरे असतात। आता काही नवस 5 दिवसासाठी असतो, 3 दिवसासाठी, 15 दिवसासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नवस या ठिकाणी येऊन फिरतात। वाघदेवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या टोपलीत आणलेले अन्नधान्य आणि महू आणि फुलांची दारू त्याचं नैवेद्य म्हणून दाखवला जातो। आदिवासी बांधवांची श्रद्धा असलेल्या वाघदेव मंदिरात दरवर्षी शेकडो भाविक हजेरी लावतात। वाघदेवतेचं हे देशातील एकमेव मंदिर असून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातील आदिवासी बांधव नवस पेणण्यासाठी या ठिकाणी येत असतात। या स्थळाला स्थानिक महत्त्व मिळावं आणि या भागाचा विकास व्हावा यासाठी इथल्या आदिवासी बांधवांनी वारंवार अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। नंदुरबारून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।